आपल्यासोबत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोरजी आहेत. भोरजी, CBSE अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक मंडळाच्या ज्या शाळा आहेत त्यांना 1 एप्रिलपासून लागू करणार आहेत. काल शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली होती. निश्चितपणे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपण CBSEच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी करणार आहोत आणि याची अंमलबजावणी येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. काळ तसा फार कमी राहिलेला आहे, पण या काळामध्ये कारण का CBSEची पुस्तकं जी आहेत ती जास्त करून हिंदी आणि इंग्रजीमध्ये असतात. ती पुस्तकं मराठीत झालेली आहेत का, ती प्रोसेसमध्ये आहेत का, की कशा आहेत? कारण मुलांना याचा कुठे त्रास होऊ नये, शिक्षक देखील असे ट्रेंड आहेत का? नाही बघा, आपण 1 एप्रिल असं ग्राह्य धरू नका. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनचा हा विषय आहे आणि सफिशियंट वेळ आहे. विभागानं त्याची तयारी देखील आधीपासून करून ठेवली आहे आणि व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीनं आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे कामकाज सुरू करू. CBSEचा बोर्ड म्हटलं की जास्त करून त्याच्यामध्ये केंद्राचे विषय असतात. विशेष करून इतिहास भूगोल जर पाहिला तर हा केंद्र ज्या पद्धतीने मांडतो त्या पद्धतीने असतो. राज्याचा इतिहास किंवा राज्याचा भूगोल जास्त समावेश नसतो. त्यासाठी काही सरकार प्रयत्न करतं. आपण CBSEच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करतोय, त्याच्यामुळे याच्यात निश्चितच आपल्या राज्याचं देखील जे कंटेंट्स आहेत ते राहतील. मराठी शाळा कुठे याच्यामुळे मागे पडतील का? कारण का जर CBSE बोर्ड तिथे लागू झाला तर ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत किंवा इतर मराठी शाळा आहेत त्यांना कुठे याचा फटका बसू शकतो? आपली अस्तित्वात असलेली शिक्षण प्रणाली कुठेही डिस्टर्ब न करता त्या सर्वांचा समावेश करून त्यांना त्या पद्धतीचा विचार करूनच हे शैक्षणिक धोरण अंमलबजावलं जाईल. शैक्षणिक धोरण जे आहे ते यावर्षीच्या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये लागू केलं जाईल. पहिल्या टप्प्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांना हे लागू केलं जाईल आणि टप्प्याटप्प्यानं संपूर्ण लागू होईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबरीनं मराठी शाळांना कोणताही धोका यामुळे निर्माण होणार नाही असं देखील राज्य शिक्षण मंत्री पंकज भोर यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.